कृष्णात पाटील आणि कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला कपिल यांच्याकडे जाऊयात। कपिल, आपण पाहतोय की बीकेसी मध्ये शिवसेना पक्षाचा हा मेळावा होतो आहे। महाराष्ट्रातले शिवसैनिक त्या ठिकाणी येणार आहेत। एकनाथ शिंदे नेमकं काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता लागलेली आहे। जय्यत तयारी देखील होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच 23 जानेवारी म्हणजे जयंती, बाळासाहेब ठाकरेंची जयंती, आणि या निमित्ताने हा दिवसाचा मुहूर्त सावून शिवोत्सव इथे होत आहे। आणि या शिवोत्सवाचे तुम्ही बघू शकता दृश्य, ही ताजी दृश्य। खरं तर पाहिलं तर लाखो लोक इथे पोहोचू शकतात असा बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। मोठा स्टेज इथे घालण्यात आलेला आहे। त्या स्टेजवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार लाडक्या बहिणी करणार आहेत। त्याचबरोबर जे आमदार आहेत, जेवढे खासदार आहेत, त्या सर्वांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे भाषण करणार आहेत। तुम्ही बघू शकता का लाखो नागरिक बसतील अशी तयारी इथे करण्यात आलेली आहे। सिक्युरिटी गार्ड्स असतील, पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे। अनेक शिवसैनिक आताच यायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदेंना ऐकण्यासाठी। आपण ह्या आधी बातमी पाहिली होती का काही खासदार आणि काही आमदारांचं आज पक्षप्रवेश इथे होऊ शकतो, एक राजकीय भूकंप होऊ शकतो 23 तारखेला, असं काही नेत्यांनी म्हटलं होतं शिवसेनेच्या। त्या दृष्टिकोनातून सर्वांचं लक्ष इथे लागलं होतं। परंतु जे खासदार येणार होते ते तांत्रिकदृष्ट्या येऊ शकत नाही, त्यामुळे जो ऑपरेशन टायगर आहे ते कुठेतरी थांबलेलं आहे आणि ते आज होणार नाही। आज कोणताही पक्षप्रवेश होणार नाहीये। त्यामुळे एक ती राजकीय भूकंप जो होणार होता, ज्याच्यावर सर्व लक्ष लागलं होतं, त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। परंतु ही एक सभा असणार आहे आणि या सभेचं स्वरूप असणार आहे ते म्हणजे बीएमसी इलेक्शन, मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत, महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत। आणि या इलेक्शनच्या बाबतीत आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि ते कशा प्रकारे ह्या इलेक्शनकडे पाहतायत। एकंदरीत ज्या प्रकारे विधानसभेचे रिझल्ट्स आले होते त्यानंतर आता शिवसेनेमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे, कारण की 60 आमदार त्यांच्या वाटेला आलेले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका असेल किंवा पुणे असेल, असे अनेक महानगरपालिका आहेत। या महानगरपालिकेला कशा प्रकारे उत्तर द्यायचं, कशा प्रकारे सामोरं जायचं याचं गायडन्स केलं जाणार आहे। त्याचबरोबर जी काही टीका होते एकनाथ शिंदेंवरती, त्या सर्व टीकेचं उत्तर इथे आज मिळणार आहे। खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं काही खासदार किंवा काही मोठे आमदार किंवा मोठं नाव आज पक्षप्रवेश करतात का। जेव्हा अशा काही मोठ्या सभा होतात तेव्हा आपण पाहिलं होतं की मोठे पक्षप्रवेश होत असतात, परंतु आज मात्र तसं कोणताही पक्षप्रवेश होणार नाहीये। सुरुवातीला या स्टेजवरती अवधूत गुप्तेंचा जो संगीतमय कार्यक्रम तो होणार आहे, त्यानंतर आमदारांचा सत्कार असेल, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाईल आणि त्याच्यानंतर रात्री जी सांगता असणार आहे ते सोनू निगम जे गायक आहेत त्यांच्या संगीतांनी हा सांगता होणार आहे। असा हा या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे। परंतु हा राजकीय व्यासपीठ आहे, त्यामुळे बीएमसी निवडणुकीवरती एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, नक्की आपल्या आमदारांना, आपल्या खासदारांना, आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहावं लागणार आहे। कृष्णात पाटील देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, अंधेरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा मेळावा होतो आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, यानंतर नुकतंच महाराष्ट्रातलं जे नवं सरकार स्थापन झालेलं आहे त्यानंतर उद्धव ठाकरे अशा पद्धतीनं जाहीर भूमिका देखील काय मांडतात, या सरकारबद्दल काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। कशा पद्धतीची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे आणि कधीपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम सुरू होईल, उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू होईल? कृष्णात, श्रीकांत, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा पहिलाच मोठा मेळावा हा शिवसेना ठाकरे गटाचा होतोय। त्याची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे। आपण स्टेजवरच उभे आहोत आणि शिवसैनिकांचा मेळावा अशा प्रकारचं एक मेळाव्याला नाव दिलं असलं तरी प्रामुख्यानं उद्धव ठाकरे हे काय बोलतात हे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजताची वेळ असली तरी संध्याकाळी 7च्या नंतर या मेळाव्याला सुरुवात होईल एक असा अंदाज आहे। आणि त्यानंतर या मेळाव्यात प्रामुख्यानं सुरुवातीला नंदेश उमप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर शिवसैनिकांना संबोधित करणारे नेते असतील, संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे बोलतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु सर्वाधिक जास्त लक्ष आहे ते उद्धव ठाकरे काय बोलतात, काय संदेश देतात, कारण विधानसभेतल्या निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षात आलेले एक मर्ग झटकण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय का, आणि विधानसभा निवडणुकीत मधला पराभव झाल्यानंतर जो आत्मविश्वास शिवसैनिकांमधला जो कमी झालेला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल। प्रामुख्यानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये मुंबई महापालिका निवडणुकी ही महत्त्वाची आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईतला सर्वात जास्त नगरसेवक जे जिथून येतात तो हा पश्चिम उपनगराचा परिसर आहे आणि या पश्चिम उपनगरातील या निश्चितच कृष्णात, खरं तर त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहावं लागणार आहे। या मेळाव्या संदर्भातले सगळे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास कृष्णात आणि कपिल दोघांचे धन्यवाद।